पाटील, आता सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं त्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापपर्यंत तुम्ही ज्या जालना जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत पोहोचलेली नाही. तुम्ही सुद्धा त्यावर टीका केली होती की आता तात्पुरता आनंद आहे, त्यांचे कपडे फाडल्याशिवाय. हा, म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभा करायचं ठरवलं. शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत. हे फक्त निवडणुकापुरतं फसवत राहणार आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या साबित राहण्यासाठी काम करतायत नेते. त्यांची प्रतिष्ठा, आमदार, मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत. आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याच्या कोणीच काम करत नाही. प्रत्येक जण फक्त आशा लावतो तुम्हाला हे देऊन ते देऊ, देत नाहीत. 3-3, 4-4 वर्षाचे विमा पडले. 3-3, 4-4 वर्षाचे नुकसान भरपाई तशाच पडल्यात. आणखी इकडं हमी भाव केलाय 7,000-8,000, 9,000 काय हमी भाव असेल त्यांचा. इथं जिनिंगला कशाला गेलं की 3,500, 4,000 याचा हमी भाव. तिकडं सांगायचे 7,000-8,000 हे, आणि इकडे येते म्हणजे 3800 कापूस द्या, 2,500-3,000 सोयाबीन द्या, आणि तिकडे भाव वेगळे. ही काय मिस्टेक चालली तेच बघायचं आंदोलनात.